नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यात प्रॉब्लेम काय आहे ते माहिती आहे का? शेळ्या ओला चारा खात नाहीत, म्हणजे आपलं घास नेपियर असते तर ते शेळ्या खात नाहीत। तर त्यासाठी तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहे। बघा, हे आपला स्मार्ट नेपियर आहे, कट केलेला आहे। बघा, आता शेळ्याला जर असंच टाकलं तर शेळ्या जास्त आवडीने खात नाहीत, आणि जर शेळ्याने जर नाही खाल्लं तर बघा शेळ्याचं दुधावर परिणाम होतो, आणि दुधावर परिणाम झाला तर शेळ्याच्या पिल्लावर परिणाम होतो। त्यामुळे काय करायचं, आपल्याला शेळ्याने जास्तीत जास्त चारा खावा यासाठी बघा तुम्हाला रामबाण उपाय आपण आपल्या फार्मवर पावसाळ्यात नेहमी करत असतो। बघा, आणि यानं काय होतं, जर तुमच्या शेळ्यावर क्वालिटी पण येते, कशी येते तुम्हाला ती सांगतो। बघा बघा हे पीठ आहे। आता पीठ तुम्हाला कुठून घ्यायचं माहिती आहे का? आपल्या घरचं पीठ घ्यायचं नाही, जे गिरण्यामध्ये वेस्टेज पीठ असते बघा, तुम्हाला सांगायची गरज नाही। आपल्या ज्या गिरण्या असतात, आपण जिथून आपल्या घरच्या दळणासाठी म्हणजे भाकरी वगैरेसाठी दळण जिथून घेऊन येतो तिथून आपल्याला पीठ घेऊन यायचे वेस्टेजमध्ये। एक 10 रुपये किलो तुम्हाला भेटून जाईल बघा आरामशीर। यानं काय होते, यामध्ये सगळे पिठाचं मिक्स असते बघा, तुमचं ज्वारी, गहू, हरभरा असे पूर्ण मिक्स असते, त्यामुळे जास्त पोषक ठरते बघा शेळ्यासाठी। घरचं पण घेऊ शकता, पण जेवढं होईल तेवढं जर तुम्हाला गिरणीमध्ये भेटलं तर एकच नंबर। आता हे आपण पीठ आणलेलं आहे बघा, हे पीठ, या पिठामध्ये काय करायचं, मीठ मिक्स करायचं। आपण जे खातो मीठ, हे मीठ मिक्स करायचं आणि पूर्ण आपल्या चाऱ्यावर असं या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। बघा, आता तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे शेळ्या किती आवडीने खातात। हे बघा, आपण कुट्टी करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मिक्स करायचे। बघा, बघू शकता तुम्ही मित्रांनो, याचा एकदम 100% एकदम रिझल्ट एकदम नंबर 1 आहे। बघा, मी स्वतः आपल्या फार्मवर करत असतो पावसाळ्यामध्ये। त्या पिठानं काय होतंय, शेळ्यावर चमक पण चांगली येते। बघा, हे बघा या प्रकारे मिक्स करायचे, खूप आवडीने खातात। बघा, सुरुवातीला तुम्ही जास्त टाकू नका, कारण आमच्या शेळ्याला सवय आहे बघा, त्यामुळे किती जरी टाकलं तरी काय अडचण नाही मला। पण जर तुमच्या शेळ्याला सवय नसेल तर सुरुवातीला थोडं थोडं टाका, तसं काय प्रॉब्लेम येत नाही, पण जर थोडं कमी टाकलेलं चांगलं। हे बघा, पूर्ण या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं। शेळ्याला किती आवडीने खातात तुम्हाला दाखवतो। बघा, बघा मी याच्यात कमी जास्त अर्धा किलो पीठ टाकलेलं आहे, किती आवडीने खातात। आणि पिठामुळे काय होतं माहिती आहे का, 100% तुमच्या दुधामध्ये पण वाढ होती। बघा, आता बऱ्याच जणांना अनुभव नसेल, तुम्ही एकदा करून बघा, थोडं सवय लागली की 100% तुमच्या शेळ्याच्या दुधामध्ये आणि वजन वाढीमध्ये 100% तुम्हाला रिझल्ट दिसेल। बघा, चला आता तुम्हाला दाखवतो याला टाकून। हे बघा, आता आपण भरून घ्यालो कॅरेटमध्ये। कसं दिसतंय बघा, एकदा जवळून दाखव। हे बघा या प्रकारे दिसतंय, याच्यावर बघा बारीक बारीक मस्त असं पीठ लागलेलं असते, लयच आवडीने खातात। बघा दाखवतो, चला या। बघा मित्रांनो, ताकद आहे, किती आवडीने खातात बघा। बघू शकता मित्रांनो कसं शेळ्या खायला आता। बघा, पावसाळ्याच्या मानाने शेळ्याची क्वालिटी बघा, आपली टॉप क्वालिटी आहे आणि पूर्णपणे बंदिस्त आहेत। बघा, आपण बाहेर थोड्या पण सोडत नाहीत। बघू शकता क्वालिटी शेळ्याची पावसाळ्याच्या मानानं खूप चांगली क्वालिटी आहे, बंदिस्तीच्या मानानं। बघू शकता, हे आपला बिटलचा ब्रीडर, 8 महिने झाले तर। बघा, ओला चारा बघा मित्रांनो, बऱ्याच शेळ्या खात नाहीत। जर तुम्ही असा प्रयोग करून पाहितला तर 100% तुम्हाला रिझल्ट आहे बघायचा। बघा, 100% तुमच्या शेळ्यावर चमक येते बघा मित्रांनो। एक 15 दिवस करून बघा, एकदम आवडीने खातात बघा।
धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला, शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.